14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावर राणी सईबाईंच्या पोटी शंभूराजांचा जन्म झाला। त्यानंतर सईबाईंची तब्येत आजारपणामुळे बिघडत गेली। याच आजारपणामुळे शंभूराजांना पुरेसे दूध मिळत नव्हते, त्यामुळे शंभूराजे भुकेने तळमळायचे। तेव्हा आता शंभूराजांना दूध कोण पाजणार ही चिंता राजमाता जिजाऊ यांना सतावू लागली। त्याच काळात पुरंदरच्या पायथ्याशी कापूरहोळ या गावी धाराऊ गाडे पाटील ही महिला नुकतीच बाळंत झाली आहे अशी माहिती जिजामातांना मिळाली। तेव्हा जिजाऊंनी गाडे पाटलांना सांगावा धाडून गडावर बोलवून घेतले आणि सर्व हकीकत सांगितली आणि धाराऊंना गडावर येण्याची विनंती केली। जिजाऊ माँसाहेबांना विनंतीला मान देऊन धाराऊ त्यांच्या रायाजी आणि अंतोजी या दोन्ही मुलांना घेऊन तडक गडावर आल्या। धाराऊंच्या दुधावर शंभूराजांचे पालन पोषण होऊ लागले आणि सईबाईंचे आजारपण पुढे वाढतच गेले आणि अखेर 1659 साली शंभूराजे अवघे 2 वर्षाचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले। शंभूराजे पोरके झाले, मात्र धाराऊंनी आपले मातृत्व शंभूराजांना अर्पण केले। धाराऊंच्या असण्याने शंभूराजांना दुधाची चिंता मिटली होती। धाराऊंच्या या अमूल्य सेवेबद्दल छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी त्यांना दरवर्षी 26 होऊन धाराऊंचा थोरला मुलगा रायाजी यांना राजगडावर तर धाकटा मुलगा अंतोजी यांना पन्हाळगडावर नोकरीस ठेवले होते। धाराऊंचे पती तुकोजी यांना कापूरहोळची पाटीलकी दिली होती, तर तुकोजींच्या भावाला हरिश्चंद्री गावची पाटीलकी दिली होती। धाराऊ या आजन्म शंभूराजांसोबत राहिल्या। या भूतलावर फक्त 2च वेळ भाग्यवान आई होण्याचा मान 2 महिलांना प्रत्यक्ष परमेश्वराने दिला आहे। एक म्हणजे आई यशोदा आणि दुसरी म्हणजे दूध आई धाराऊ अक्का। एकीने भगवान श्रीकृष्णांना दूध पाजून मोठे केले, तर दुसरीने स्वराज्याच्या धन्याला। धन्य धन्य ती धाराऊ।